भैया चौकातील धोकादायक रेल्वे ब्रिजवरून जाणाऱ्या जड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी मर्याई चौकात लावण्यात आलेल्या लोखंडी बार बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पोलसह रस्त्यावर उखडून पडला आहे। सदरचे वाहन धडक देऊन निघून गेल्यानंतर त्याची दर्शनी भागावर असलेली मोठी काच मात्र रस्त्यावर पडलेली दिसून आली आहे। सदर अपघातानंतर लोखंडी बार पूर्णपणे उखडून बाजूला झाला आहे, त्यामुळे हा धोकादायक रस्ता पूर्वीसारखा वापरला जात आहे। धोकादायक बनलेल्या 100 वर्षांपूर्वीचा रस्ता पुन्हा जड वाहतूक सुरू झालेली आहे। सदर वाहतूक सुरू झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे। रात्रीच्या अंधारामध्ये संबंधित वाहनधारकाने हे कृत्य केले आहे। त्याच्या एका चुकीमुळे या ब्रिजवरून बंद करण्यात आलेली वाहतूक पुन्हा एकदा काही काळासाठी सुरू झालेली आहे। दरम्यान इंग्रजांच्या काळात निर्माण केलेला हा रेल्वे ब्रिजला 100 वर्ष पूर्ण झाले असून जड वाहतुकीसाठी सदरचा रेल्वे ब्रिज धोकादायक स्थितीत आला आहे। त्यामुळे प्रशासनाने सदरचा ब्रिज मोठ्या वाहनांसाठी आणि जड वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे। तसा रीतसर फलक देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे। तरी देखील रात्रीच्या अंधारामध्ये वाहनधारकांनी सूचनेचे पालन न करता सरळ वाहन त्या लोखंडी बारला नेऊन धडक मारली आहे। त्यामुळे रस्त्यावरील जड वाहतूक पुन्हा सुरू झालेली दिसत आहे। रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना सदरचा लोखंडी बार आणि फलक दिसला नाही का असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे। याकडे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळेस येणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त लावण्याची गरज आहे, अन्यथा अशा घटना वारंवार घडण्यास वाव मिळणार आहे। रेल्वे ब्रिज कमकुवत झाला असल्याने या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तसेच प्रशासनाने विशेष करून रेल्वे प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे, असे मत स्थानिकांमधून व्यक्त केले जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।